नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये छोट्या मुलांसाठी डब्यावर, नाश्त्यासाठी आणि पावसाळा तर चालूच आहे, म्हणजे पावसाळ्यात सुद्धा मस्त असं गरम गरम आपण धपाटे बनवणार आहोत. चला तर मग, आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, भाज्या पण घालणार आहोत. चला तर मग धपाटे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण धपाटे बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एवढे आपल्या पीठ घेतलेलं आहे मुलांच्या शाळेवर, डब्यावर आणि आपल्याला पावसामध्ये गरम गरम खायला सुद्धा. आणि आपण भाज्या इकडे घेतलेल्या कट करून, गाजर घेतलेले अगदी बारीक कट करून किसून घेतलेले आहे. म्हणजे 1 वाटी गाजर घेतलेले आहे, 1 वाटी कांदा कट करून घेतला, अगदी बारीक कट केलेला आहे. कोबी 1 वाटी घेतलेली आहे, कट करून घेतली छान बारीक बारीक. 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आणि तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या घालू शकता. इथे मी मिरची, लसूण घेतलेलं आहे, जिरं हे 3 मी वाटून घेणार आहे छान. इथं थोडंसं आपल्याला धपाट्याला लावायला सफेद तीळ घेतलेलं आहे, ओवा, हळद आणि हिंग थोडीसं घेतलेलं आहे. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. प्रथम मी मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. आता पीठ मळण्यासाठी घेऊया. पिठामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत. गाजर घालून घेतलेला आहे, कांदा घातला, कोबी घालून घेते, टोमॅटो घालून घेते, ओवा. ओवा मस्त हातावर क्रश करून टाकायचा आहे आपल्याला. या पद्धतीने भरपूर ओवा टाकायचा, छान लागतो धपाट्यांमध्ये. आणि हिंग, हळद घालून घेते. मिरचीचा ठेचा आपण जो बनवून ठेवलेला तो घालून घेते. नुसार मीठ घालून घेते. सर्व शर्ट घालून घेते. भरपूर सारी अशी कोथिंबीर, मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर भरपूर घालून घेतलेली आहे. सर्व पीठ हाताने मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेणार आहे. अगदी असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे. अगदी घट्ट मळलेलं नाहीये, पातळसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता 5 ते 10 मिनिटं मी साईडला ठेवून घेते. 10 मिनिट झालेले आहे. पीठ मस्त भिजलेलं आहे. धपाटे थापायला घेणार आहे. मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, छान असा ओला करून घेतलाय. त्याच्यावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं छान असं एकसारखं. आणि एक छोटा गोळा घ्यायचा. या पद्धतीने छोटा गोळा घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे एकसारखं. एकसारखं धपाट आपण थापून घेतलेलं आहे, बघत असाल मस्त असं पातळ झालेलं आहे. आता वरण आपण घालणार आहोत. जी सफेद ती आपण घेतली होती ती घालून घ्यायची एकसारखी मस्त. या पद्धतीने मध्ये होल करून घेते, म्हणजे शेकतं छान एकसारखं आणि आपल्याला तेल सोडायला सुद्धा मस्त असं होतं. पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि अलगदपणे आपण जे धपाटे बनवलं ते सोडून घ्यायचं या पद्धतीने. पाणी लावलं की मस्त असं आपलं सुटतं रुमालापासून दृढ. आणि थोडस पुन्हा तेल सोडून घेते. झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिट एका साईडने शेकून घ्यायचंय छान. झाकण ठेवून घेते. 2-3 मिनिटं झालेले आहे. आता आपण चेक करूया. मोकळं करून घ्यायचंय सर्व साईडनी या पद्धतीने. आणि मस्त एका साईडने झालेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचंय. तवा पहिलंच दीड आहे, थोडस भाजायला टाइम लागतो. नंतर जसं आपला तवा छान तापतो तस तसं पटपट होता. आपलं धपाट भाजत आहे तोपर्यंत दुसरं करायला घेणार आहोत आपण. आपले 2-3 धपाटे झाल्याच्या नंतर रुमाल आपल्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि परत थापून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित निघतात. त्याच पद्धतीने मी थापून घेत आहे. त्याच पद्धतीने पुढील सुद्धा थापून घेतलेले आपण दुसरं मस्त तीळ घालून घेतले. जे पहिलं होतं ते आपलं
मस्त भाजत आलेला आहे. आपलं धपाट दोन्ही साईडनी छान भाजलेलं आहे. खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. आपण काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसरं भाजून घेऊया. अगदी मस्त असे खरपूस आपण भाजून घेतलेले. सायंकाळच्या चहा संघ किंवा सकाळच्या नाश्त्या संघ मुलांच्या डब्यावर आपण भाज्या वगैरे घातलेल्या म्हणजे भाज्या या पद्धतीने आपल्या मुलांच्या पोटात जातात. खूप छान लागतात, टेस्टी सुद्धा खूप होतात. नक्की ट्राय करून बघा ह्या पावसाळ्यात आणि डब्यावर सुद्धा कधीतरी मुलांच्या द्या, मस्त वाटतात. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.